खरातवर कणेरी मठाचे काळसिद्धेश्वर महाराज यांची प्रतिक्रिया समोर येते। समाजानं अशा लोकांवर डोळसपणे पाहायला हवं। काहीही खपवणारे लोक सध्या आहेत, अशा बऱ्याचशा घटना ऐकतो पाहतो। अशा लोकांमुळे धर्मक्षेत्र बदनाम होतात। अशा पद्धतीचं कृत्य करू नये, असं धाडसे होऊ नये, अशी शिक्षा व्हायला हवी, असं मत त्यांनी व्यक्त केलंय। विनंती अशी राहील सगळ्यांना, थोडंसं डोळसतं बनणे गरजेचे आहे। दुसरं काय झाले की काहीही खपवणारी लोक नाही, त्यांच्यापासून समाज सुद्धा सावधान राहायला पाहिजे। आणि कधी कधी आम्ही दिवसा पाहिलेल्या याच्यात रात्री जाऊन पडतो, दिवसा पाहिलेल्या खड्ड्यात रात्री जाऊन पडतो, किंवा रात्री पाहिलेल्या खड्ड्यात दिवसा जाऊन पडतो। असं होऊ नये। असं बरीचशी घटना आपण दर दिवशी ऐकतो, पाहतो, अनुभव करतो, तथापि त्यातून काहीतरी बोध घ्यायला पाहिजे ना। बरीच मंडळी आपण बोध घेत नाही। आणि याच्यामुळे काय होते की अशा लोकांमुळे धर्मक्षेत्र बदनाम होतं। मग सरसकट सगळ्यांकडे त्याच दृष्टीने पाहायला सुरुवात होते। धर्मक्षेत्र बदनाम करतात ही मंडळी, अशी मंडळी। आणि ही एकाच दिवशी घडते किंवा कधीतरी घडते असं नाही, कुठे ना कुठेतरी होत असते। एवढा मोठा ही राजधान झाल्यानंतर सुद्धा त्या 8 माणसं कायमचेच विसरून जातात। असं होऊ नये की ही कायमची लक्षात ठेवायला पाहिजे की अशा पद्धतीने समाजाचे शोषण, विविध घटकांचे। तर समाजाच्या विविध स्तरातून विविध प्रतिक्रिया समोर येत असताना सहसा कणेरी मठाचे काळसिद्धेश्वर महाराज यांनी सुद्धा प्रतिक्रिया नोंदवलेली आहे। आपलं मत व्यक्त केलंय। समाजानं अशा लोकांवर डोळसपणे पाहायला हवं, असा सल्ला त्यांनी दिलाय। काही खपवणारे लोक सध्या आहेत, अशा बऱ्याचशा घटना आपण ऐकतो पाहतो, त्यामुळे अशा लोकांमुळे धर्मक्षेत्र बदनाम होतं, असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। त्यामुळे भविष्यात अशा पद्धतीचं कृत्य करू नये, असं धाडसे कुणाचं होऊ नये, अशी शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी सरकारकडे सुद्धा केलेली आहे। कणेरी मठाचे काळसिद्धेश्वर महाराज यांची अत्यंत महत्त्वाची अशी ही सगळी प्रतिक्रिया या प्रकरणामध्ये समोर आली आहे। भोंदूबाबा अशोक खरातवर कणेरी मठाचे काळसिद्धेश्वर महाराज यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। एकीकडे कारवाईची मागणी त्यांनी केलेली असताना दुसरीकडे मात्र समाजानं अशा लोकांवर डोळसपणे पाहायला हवं, असा सल्ला त्यांनी सर्वसामान्य जनतेला दिलेला आहे। काही खपवणारे लोक सध्या आजूबाजूला आहेत, त्यामुळे अशा बऱ्याचशा घटना आपण ऐकतो पाहतो। जेव्हा अशा घटना घडत असतात तेव्हा धर्मक्षेत्र बदनाम होतं, असं सुद्धा म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली। अशा पद्धतीचं कृत्य करू नये, कुणाचं धाडस भविष्यात होऊ नये, त्यामुळे कारवाईची मागणी त्यांनी केली आहे।